त्यांच्या 7 पिढ्या या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीन होत्या. म्हणून 8वा जो वंश आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा झाला. त्या घराण्याचे मूळ पुरुष म्हणजे विश्वंभर बाबा, त्यानंतर हरी, विठोबा, पदाजी, शंकर, कान्हैया, बोलोबा आणि तुकोबा. 7 पिढ्यांचं पुण्य जावं लागतं तेव्हा घरामध्ये तुकोबा जन्माला येतात. आपल्याला वाटतं आपल्या घरामध्ये सात्विक मुलं जन्माला यावीत, सांप्रदायिक मुलं जन्माला यावीत. ती कधी येतात? आपल्या पूर्वजांनी पुण्य केले असेल तर, त्याशिवाय ते येत नाही. म्हणून आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरात सात्विक संतती जन्माला यावी तर आपण आज आता ताबडतोब भक्ती मार्गाचा स्वीकार करायला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल.